बघा, नवोदयसाठी सराव प्रश्नपत्रिका आहे. क्वेश्चन पहिला आहे, याच्यामध्ये तुम्हाला वेगळं पद ओळखायचं आहे. तर बघा, वेगळं पद बघूया. इथे याच्यावरून तुम्ही काय करू शकता, इलिमिनेट करू शकता. तर करूया इलिमिनेट. हे कधी येईल का रे, हे सेमच दिसत आहे नाही का, कारण इथे एक काय आहे, रंगवलेला गोल आणि रिकामा गोल. इथं पण रंगवलेला गोल, रिकामा गोल, रंगवलेला गोल, रिकामा गोल. त्यामुळं हे गेलं, हे गेलं, हेही गेलं. उत्तर काय येणार आहे, ए. प्रश्न दुसरा, जेव्हा अशा आकृत्या येतात तेव्हा काय करायचं, बघायचं ही आकृती कशी फिरली नेमकी. बघा, इथं काय आहे, चौकोन, इथे काय आहे, रिकामा चौकोन, नंतर त्रिकोण आणि गोल. काय होतं, चौकोन, रिकामा चौकोन, त्रिकोण, गोल. चौकोन, रिकामा चौकोन आलाय का रे इथं, नाही. या पूर्ण आकृतीमध्ये चौकोन दिसतच नाही, म्हणजे उत्तर काय येणार आहे, सी. हे गेलं, हे गेलं आणि हेही गेलं. पुढे आहे आता, याच्यामध्ये पण तसंच फिरवायचं. चौकोन झाल्यावर प्लस, चौकोन झाल्यावर प्लस, म्हणजे अशी आकृती फिरायला लागली क्लॉकवाईज. चौकोन प्लस गोल, चौकोन प्लस गोल, चौकोन प्लस गोल, चौकोन प्लस गोल. चौकोन चौकोन दोन आलेत या आकृतीत, कुठेतरी दिसत आहेत का 2 वेळा चौकोन, नाही. तर उत्तर काय येणार आहे तुमचं, डी. ओके. आता पुढं आहे, BED, DEB, DBF, EBD. सगळ्यामध्ये BED आहे, पण हे एफ काय दिसतंय, एक्स्ट्राच दिसतंय, त्यामुळे ही काय आहे, वेगळी आकृती. ओके. पुढे बघूया आता, दुसऱ्या भागामध्ये असतं समान आकृती. आता समान आकृती शोधायची, दिसतंय ना रे तुम्हाला व्यवस्थित. तर बघा, समान आकृतीमध्ये काय आहे, हे दोन समोरासमोरचे रंगवलेले आहेत आणि इकडचे दोन रिकामे आहेत. बघूया याच्यावरून, इथं एकदम म्हणजे सोबतच रंगवलेले आहेत, त्यामुळे येईल का रे उत्तर, कधीच येणार नाही. हे येण्याची शक्यता आहे. याला लगेचच घाई करायची का, अजिबात नाही. पुढे, हे सगळेच रंगवलेले आहेत आणि हे सगळेच रिकामे आहेत, म्हणजे हे गेलं, हे गेलं. तर उत्तर काय आलं आपलं, बी आलं. ओके. त्याच्या पुढे आता, वर काय आहे, एक रंगवलेला आणि खाली काय, रिकामा. इथं आहे का तसं, नाही, ऑप्शन कटलं. इथे दोन्ही काय आहेत, रंगवलेले, कटलं. इथे पण रंगवलेले, कटलं. उत्तर काय आहे, डी. खूप सोपं आहे मित्रांनो, छोट्या छोट्या माझ्या बाळांनो. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित सोडवा, फक्त लक्ष देऊन सोडवायचं आहे. ओके. आता ही आकृती बघा, थोडीशी कन्फ्यूज करणारे, पण उत्तर शोधता येतं, म्हणजे सोपंच जातं आहे. तर बघा, आता कुठल्या तर एका पानामधून हे गेलं आहे का, कुठेच नाही टच झालेलं. इथे बघा, एकदम मधोमध गेले, इथं मधोमध गेले का रे, नाही. त्यामुळे उत्तर येईल का, नाही. इथे हो गेले, साईडनेच गेले, जरा होल्ड करा याला. इथे पानामधून गेले, इकडे गेले का रे पानामधून बाळांनो, नाही. त्यामुळे हे उत्तर येईल का, कधीच नाही. इथे पण ह्या पानामधून गेले, येईल का रे उत्तर, हे नाही. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, एकच, बी. ओके. आता पुढे आहे, बघा पुढे सेम टू सेम आकृती बघायची. बघा, हे काय आहेत, दोन टोकं समसमान आहेत आणि हे काय आहे, कर्व आहे. इथे दिसतंय का रे कर्व, नाही, ऑप्शन कटलं. इथे दिसतंय का रे कर्व, हो दिसतंय. त्याच्या पुढे रंगवलेला भाग आहे का, नाही, गेलं. बघा, कर्वच्या पुढे काय आहे, रंगवलेला भाग. इथं कर्व आहे, रंगवलेला भाग आहे, बाण आहे आणि पुढे दिलेलं हे जशास तसं आहे, म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं, हे सॉरी हे असेल का, तर नाही, हे पण नाही, कारण हा भाग कर्व नाहीच आहे. तर उत्तर काय असणार आहे तुमचं, डी असणार आहे. ओके. आता पुढे आकृती काय करायची, जोडायची. आता ही आकृती अशी इथे ठेवायची असते. तर बघूया, ही आकृती बसते का इथं, तर हो बसते. इथं जर ही अशी बसवली तर ही आकृती एकदम परफेक्ट बसणार आहे. ही आकृती
इकडे जाईल अशी बसवायची का आपल्याला? नाही. ही आकृती 2 प्लस आहे. इथे बसवायची का आपल्याला? नाही. आणि ही आकृती तर कधीच येणार नाही. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? ए. बघा आता पुढचा प्रश्न आहे. ही आकृती कंप्लीट करायची. तर इथं काय पाहिजे आपल्याला? प्लस पाहिजे. इथं आहे का प्लस? नाही. ही आकृती कटली. इथं आहे का प्लस? हो आहे. इथं आहे का प्लस? नाही. त्यामुळे ही पण कटली. इथं आहे का प्लस? तर हो आहे. प्लस आहे ना इथे. मग या दोन्हीपैकी आता आकृती कोणती येणार ते बघूया. इथे बघा खालच्या साईडला रेषा आहे ती. मग इथे पण काय पाहिजेत? खालच्या साईडला रेषा. हे येईल का रे आकृती? कधीच नाही. तर उत्तर तुमचं काय येणार आहे? डी. ओके. आता पुढं आहे. ही आकृती पण जोडायचीच आहे. इथे कुठे तर असं झालेलं दिसतंय का रे? असं बनलंय का? नाही ना. बघता क्षणी ऑप्शन कट आला पाहिजे. कारण बघा आता इथे काय आहे? एक रेष आहे. हे 2 रिकामे आहेत. म्हणजेच ही रेष कंप्लीट होईल ना इकडं, नाही का? तर मग हे इथे कंप्लीट होते. इथं होती का? नाही. इथं होती का? नाही. तर उत्तर काय येणार आहे तुमचं? बी. आता इथे तुमचं पंचकोन कंप्लीट करायचं तुम्हाला. इथं हे पंचकोन असं कंप्लीट होईल. ही रेष एक येईल का रे? नाही. ही इकडंच गेली का? नाही. तर उत्तर काय येणार आहे तुमचं? सी येणार आहे. आणि हे तर कधीच येणार नाही. आता पुढे आहे आकृती काय सांगितली त्यांनी, तर यांचा म्हणजे पालिका पूर्ण करायची. या दोन्हीमध्ये जसा फरक असणार तसाच पुढं काय जाणार आहे? फरक जाणार आहे. तर बघूया काय आलं आहे. तर काय आहे? वजा प्लस चौकोन त्रिकोण. वजा प्लस चौकोन त्रिकोण. बघा क्लॉकवाईज फिरायला लागले. वजा प्लस चौकोन त्रिकोण. तर काय पाहिजे? असाच क्रम पाहिजे. तर हे वजा कुठं होतं बघा? इथं होतं. तर 2 नंबरला आलं. 2चं 3ला आलं. मग 3चं कुठं जाणार आहे? 4ला. बघा वजा प्लस चौकोन त्रिकोण येण्याची शक्यता आहे. हे येईल का रे? कधीच नाही येणार. हे येईल का? कधीच नाही येणार. हे येईल का? कधीच नाही येणार. ऑप्शन काय येणार आहे तुमचं? ए. ओके. कुठलेही एक पकडायचं याच्यामध्ये आणि फिरवायची आकृती फक्त. आता इथे ही आकृती कशी दिसते? अशी दिसते. मग अशी आकृती काय केली त्यांनी? आडवी केली आणि खालचं वर नेले आणि वरचं खाली. मग ही पण आकृती काय करायची? फिरवताना कशी फिरवली? समजा कशी पण फिरवा, अशी फिरवा. म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ही पण अँटी क्लॉकवाईज फिरवायची. मग ही काय होणार? उभी होणार. त्यामुळं आडवे तर येणारच नाही. हे कटलं, हेही कटलं. आणि उभं झाल्यानंतर ही इकडचा सर्कल कुठं जाणार? इकडे. आणि इकडचा इकडे. म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं? बी. सी उत्तर येत नाही. ओके. बघूया आता पुढचा प्रश्न. ह्याच्यात बघायचं आहे समसंबंध. तर बघा समसंबंधामध्ये जर बघितलं तर इथे काय दिसतंय? बाहेर आहे चौकोन आणि मध्ये आहे गोल. तर हे मधलं गोल कुठं गेले? बाहेर. आणि बाहेरचं चौकोन कुठं झालंय? मध्ये. मग इथे तेच होणार. बाहेरचं चौकोन कुठे जाईल? मध्ये. मग मध्ये चौकोन इथं आहे का? नाही. इथं आहे का? आहे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? आहे. तर बघा आता आतलं त्रिकोण काय होणार आहे? बाहेर येणार आहे. तर इथं त्रिकोण आहे का? हो आहे. इथं आहे का? हो आहे. मग आता रेषा बघा या इकडच्या साईडला सगळ्या कुठे आहेत? तुमच्या डाव्या साईडला. इथे काय येत रे? उजव्या साईडला. येईल का उत्तर हे? नाही. उत्तर एकमेव आहे ते म्हणजे बी. पुढं आता बघा याच्यामध्ये हा जो षटकोन आहे हा षटकोन काय झाला आहे? एकदम आतमध्ये गेला आहे. त्याच्यानंतर चौकोन काय झाला आहे? बाहेर आला आहे. आणि हा त्रिकोण काय झाला आहे? 2 नंबरला गेला आहे. म्हणजेच हा गोल काय होणार आहे? एकदम आतमध्ये जाईल. इथं गेला आहे का रे आतमध्ये? हो गेला आहे. हे येईल का उत्तर? नाही. हे येईल का उत्तर? नाही. आता ह्या दोन्हीपैकी काय असणार आहे? एक उत्तर असणार आहे. ए आणि डी पैकी. तर 2 नंबरचा चौकोन कुठं आलता? 1 नंबरला. म्हणजेच 2 नंबरचा पंचकोन कुठे येणार आहे? 1 नंबरला. इथं 1च नंबरला आहे आणि इथं पण 1 नंबरला. पण इथे चौकोन आहे. या चौकोनाचा आकार तुम्हाला चेंज झालेला दिसतोय का रे? हो. तर उत्तर डी येईल का? अजिबात नाही. उत्तर काय येईल? ए. ओके. खूप खूप सोपं आहे बाळांनो. फक्त लक्ष देऊन सोडवायचं आहे. तर बघा आता इथे ह्याला आहे तसंच ठेवलं आहे. फक्त ह्या ज्या रेषा आहेत
त्या काय केल्यात रे, उलट्या केल्यात. मग ही आहे तसंच ठेवायचं. आहे तसं इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे का, नाही. इथे आहे का, हो. आणि रेषा पण उलट्या झालेल्या दिसल्या ना. ह्या वरती आहेत आणि ह्या खाली आल्या. ओके. आता बघा 20वा प्रश्न. इथे काय आहे, चौकोन आहे. चौकोनामध्ये काय केल्यात, 4 रेषा वडल्यात. चौकोनामधली एक काढली आणि 3 रेषा. इथं काय, पंचकोन. पंचकोनामधल्या पण एक रेष कमी करायची. त्रिकोण येईल का उत्तर, नाही. हे तर येणारच नाही. या दोन्हीपैकी येईल, पण हे येईल का रे, नाही. कारण रेषा जास्त येत नाही, तर रेषा किती झाल्या, कमी झाल्या. म्हणून उत्तर काय येणार आहे, डी. ओके. इथे काय करायचे, आता आपल्याला आकृती जोडायची. तर बघूया. हा आकार बघायचा, कधीही लक्षात ठेवायचं, हा जो आकार असतो तो बघायचा असतो. कुठे आहे हा आकार, पहिल्यात आहे का, नाही. इथे सरळ पाहिजे ना आपल्याला, पहिला तर गेला. दुसऱ्यात आहे का, कधीच येणार नाही. दुसरं उत्तर येईल का कधी, नाही येणार. कारण इथे काय आहे, अशी रेष आहे आडवी. मग इथे आहे का तशी रेष, बघूया. इथे इथे आहे का, अशी अशी अशी, हो. इथे रेष येते आणि हे तर कधीच नाही. म्हणजे हा भाग इथे कन्फर्म बसतोय आणि ही दिसला ना आकार सेम. ओके. आता इथे इथे जर अशी कन्फ्यूजमध्ये आकृती आहे, ऑप्शन तुम्हाला काय येणार आहे, ही आकृती जर कंप्लीट केली अशी, तर तुमचं उत्तर काय येतं आहे बघूया. उत्तर ही तर येत नाही, हेही येत नाही. बघा इथे काय झालं आहे, हा आकार जर उलटी आकृती फिरवली आपण तर काय येईल, ही आकृती येईल. ही पण दिसते. याचं उत्तर मला कमेंट करा तुम्ही. आता याच्यामध्ये बघा, हे सोपं आहे. ही आकृती छोटी दिसते, ही येणार नाही. आणि ह्या आतमध्ये आहे ना, आतमध्ये आलेला आहे, तो उत्तर ही येईल. ही तर येणार नाही कारण इकडे गेले आणि ही 2च आहे. आता पुढे आहे बघा, हा आकार कुठे आहे बघायचं. वरच्या साईडला काय, हा बांध पाहिजे. हे वर तसं आलं आहे का, नाही. उत्तर कटलं. आता इथे बघा, खाली आलं, हो आलं, खाली आलं, हो आलं. इथे आणि कन्फर्म आकृती कोणती बसते, बी बसते. सी तर येणार नाही आणि डीही नाही. पुढे बघा आता, सगळ्यात सोपी आकृती म्हणजे आरशातल्या प्रतिमा शोधा. जशा आहे म्हणजे हा भाग जसा आहे तसाच भाग कुठं असतो, या साईडला असतो. आरशात आपण जसं जाऊ तसंच आरशामधली काय ती प्रतिमा बाहेर येत असते. तर मग इकडे काय आहे, हा कर्व. इथं आहे का रे, नाही. इथं आहे का, नाही. इथं आहे का, हो आहे. इथं आहे का, हो आहे. वरती आहे. त्याच्यानंतर इकडे आहे, पण इकडे बघा, इकडे कर्व आहे. मग इथे काय झालेला दिसतोय, इकडेच कर्व दिसतोय. मग हे येईल का, नाही. तर उत्तर काय येणार आहे, सी. आता पुढे बघा, याच्यामध्ये काय आहे, पी आणि त्रिकोण आहे. पी आरशामध्ये जशाच तसा येत नसतो. पहिलं बघायचं जशाच तसा पी कुठे कुठे. इथे आहे जशाच तसा पी, त्यामुळं कटलं. ओके. आता हा त्रिकोण, त्रिकोण इथं आलाय का, नाही. त्रिकोण इथं आलाय का, हो. त्रिकोण इकडे पाहिजे का आपल्याला, नाही. उत्तर काय आलं, सी. आता इथे बघा, इथे वरच्या साईडला त्रिकोण आहे. इथं वर आहे का त्रिकोण, नाही. वर आहे का त्रिकोण, हो आहे. इथे आहे का त्रिकोण, नाही. इथं आहे का, नाही. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, बी. 28 बघूया आता, डी. डी इथे काय, उलटा, बरोबर आहे. इथे उलटा, इथे उलटा, बी तर येणार नाही. ऑप्शन कटवत चालायचं म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत खूप लवकर पोहोचता. आता यन बघा, यन असा आला का, हो. ई येईल का, हो. बी येईल का, हो. उत्तर आलेलं आहे तुमचं. यन जशाच तसा तर येणार नाही, त्यामुळे हे कटलं. ई जशाच तसा येणार नाही, त्यामुळे हे कटलं. ओके. खूप सोपं आहे, फक्त कन्फ्यूज होऊ नका. आता इथे बघा, घडी उलगडा. घडी उलगडा, इथं जो भाग आहे तो इकडे पण येणार आहे ना घडी उलगडल्यावर. इथे आणि इथे कुठे आहे रा, इथं आहे का, हो आहे. इथे आहे का, नाही. इथं आहे का, हो आहे. इथं आहे का, नाही. आता या दोन्हीपैकी काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे. मग इथे इथे बघा, आता इथे इथे आहे, पण ही घडी इकडे इकडे गेली. इकडे जेव्हा जाते तेव्हा असं आणि असं येईल ना. इथं असं असं आलेलं आहे का, नाही. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे इथे, ए. ओके. आता पुढे बघा, इथे पण ही कन्फ्यूज होऊ नका.
इकडे पलटले म्हणजे हे काय होईल, इकडं पलटल्या जाईल इथं, आणि इकडं पलटल्या जाईल इथं. म्हणजे इथे काय, हे तर कधीच येणार नाही, हे तर कधीच येणार नाही, चौकोनावर पण येणार नाही. हे काय येईल, कोपऱ्याला. बघा इथे कोपऱ्याला आलेले दिसतात का? म्हणून उत्तर काय येणार आहे, डी. बघा आता इथे आकृती काय करायची, फोल्डच केलेली म्हणजे घडी घातलेली उलगडायची. तर इथे हा त्रिकोण आलेला आहे. इथे बघा आता हाच त्रिकोण काय होणार आहे, जेव्हा पलटी मारू तेव्हा काय येईल, इकडे पण येईल ना. म्हणजे इथे पण काय होणार आहे, इकडे असंही होईल म्हणजे इकडची बाजू. तर इथं कुठं रंगवलेलं आहे इथं आहे, हो. इथं आहे, नाही. इथं आहे, हो. इथं आहे, नाही. आता या दोन्हीपैकी उत्तर पाहिजे. आणि ही पलटी परत एक वेळा इकडेही मारायची म्हणजे इकडे पण येणार आहे ना रंगवलेला भाग. तर इथं आहे का रे, नाही. उत्तर काय येणार आहे, सी. पुढे बघा आता याच्यामध्ये 2 रेषा दिसत आहेत. इथे जर 2 रेषा आहेत तर इकडं मारल्यानंतर हे काय होणार, अशा रेषा. इकडे पण अशा रेषा, इकडे पण अशा रेषा आणि अशा रेषा. कुठं आहे ते एकमेव दिसते तुम्हाला, इथे दिसतात. ओके, तर येणार नाहीत. आता पुढे बघा आकृती जोडायची आहे. तर कुठं दिसतात ह्या आकृत्या, ही आकृती इथे दिसते आणि इथे दिसते. म्हणजे उत्तर तुमचं मिळालेलं आहे. ही आकृत्या तिन्ही सेम टू सेम आहेत. इथे येईल का, दिसतात का इथं आकृत्या, नाही. त्रिकोण कुठे दिसत नाही. इथे दिसत आहे का, नाही. इथे दिसतात का, हो. इथे, इथे आणि इथे दिसत आहे. त्यामुळे उत्तर काय येणार आहे, सी येणार आहे. आता पुढे बघा हे 2, हा छोटा काप आहे आणि मोठा. तर इथे सेम सेम काप आहेत, येईल का ही, कधीच नाही. इथं हो, हे सेम सेम काप आहेत. हा एक छोटा काप आहे आणि हा म्हणजे हा काप दिसला. त्यामुळे उत्तर काय येईल, हे येईल. येणार नाही, ह्या दोन्हीमध्ये फरक दिसतो आहे आणि हे तर सेम टू सेम आहे. त्यामुळे हे येऊ शकत नाही. बघूया आता हे. आता इथे बघा हा जो आयत आहे ना तो खूप मोठा दिसतोय त्यामुळे येत नाही. इथे आयत आहे, 2 त्रिकोण आहेत, पण हा मोठावाला त्रिकोण नाही आहे ना. म्हणजे हा आहे त्रिकोण पण आकृती येणं शक्य नाही. तर बघा इथे बघूया ही आकृती काय होईल, येणार हे 2 आले, हा आयत आणि म्हणजे उत्तर काय येणार आहे, सी. बघा आता ही आकृती जशाच तशी कुठे आहे ते शोधायचं आहे. कुठे आहे बघूया. इथे दिसते का कुठं, हो दिसते. इथं, 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 इथं आणि इथं पहिल्याच ह्याच्यात आकृती आहे. त्याच्यानंतर बघा आता ही आकृती दिसते का कुठं, बघूया. इथे दिसते का, तर हो दिसते. इथे, 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 इथे आणि इथे दिसली ना. म्हणजे ऑप्शन 1 मध्येच आकृती दिसते. इथे बघा आता ही आकृती दिसते का कुठं, तर हो दिसते. कुठे दिसते बघूया. इथे दिसते का, नाही दिसत. इथे दिसते का, इथे आकृती हा कर्व तर आहे मोठा. त्याच्यानंतर इकडे ही गेली, इथे आकृती अशी 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 येईल का, शक्यता आहे. त्यामुळे काय करायचं, याला होल्ड करायचं. इथे तर आकृती कधीच येऊ शकत नाही. इथे, इथे, इथे आणि इथे. ओके, आकृती तुमची इथे भेटत नाही, इथे भेटत नाही आणि इथेही मिळत नाही. तर तुमची आकृती कुठून आली, हे बघा स्ट्रेट लाईन आहे इथे. इथून काय झाला, हा कर्व इकडे गेला आणि त्याच्यानंतर काय झाली, आकृती अशी आलेली. आणि शेवटचा प्रश्न बघा आता, हा तुम्हाला काय करायचा आहे, जशाच तसा भाग बघायचा आहे. इथे दिसतोय का कुठे, तर बघूया. इथे ही रेष तर आहे, हा आला आहे, हा आला आणि हा. तर तुमची आकृती इथे मिळालेली. याच्यामध्ये कुठेही हा भाग दिसत नाही, त्यामुळे याला लगेच काय करायचं, कट करायचं. अशा पद्धतीने तुमची काय झाली, ही प्रश्नपत्रिका सॉल्व झालेली आहे.